गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं 30/7/2025 ला एक नवीन नोटीस जी आहे ती नोटीस नंबर 5 नीट यूजी 2025 बद्दल सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केलेली तुम्हाला बघायला भेटल। या नोटीसमध्ये सीईटी सेलनं मेन्शन केलं आहे की जे काय आपलं बीएमएस बीएचएमएस आणि बीएमएस चे कोर्स आहेत ना, तर त्यांचा जो काय एलिजिबिलिटी रूल आहे ना ऍडमिशनसाठी 2025 च्या, त्यामध्ये खूप मोठा बदल जो आहे तो मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग डिपार्टमेंट जे आहे ना, ते त्यांनी केलेला आहे आणि त्याच्या रिगार्डिंग ही नोटीस तुम्हाला बघायला भेटते। या नोटीसमध्ये तुम्हाला एमबीबीएस बीडीएस चा क्वालिफाइंग रूल्स पण बघायला भेटल। त्याचबरोबर याच नोटीसमध्ये तुम्हाला बीएमएस बीएचएमएस चा जो रूल आहे ना एलिजिबिलिटी ऍडमिशनसाठी, तो पण बघायला भेटतो। जो काय आपला 12वीचा स्कोर आहे त्याच्याबद्दल ही अपडेट तुम्हाला बघायला मिळते। सर्वात अगोदर जर तुम्ही बघितलं तर एमबीबीएस बीडीएस साठी जो रूल आहे ना जुना, तो तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटल आणि जो नवीन रूल आहे एमबीबीएस बीडीएस साठी तो पण सेमच आहे। म्हणजे यांनी या ठिकाणी साफ मेन्शन केलंय की एमबीबीएस बीडीएस कोर्स साठी कुठल्याही प्रकारे जो आहे तो रूल मध्ये चेंज नाहीये। आतापर्यंत पीसीबी साठी 12वीच्या स्कोर साठी जो रूल एमबीबीएस बीडीएस चा होता तोच ऍज इट इज 2025 साठी पण लागू आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। त्याचबरोबर यांनी जर बीएमएस बीएचएमएस चा आपण विचार केला तर यांनी या ठिकाणी डायरेक्ट मेन्शन केलंय की बीएमएस बीएचएमएस साठी जो काय जुना रूल होता ना, तर तो या ठिकाणी मॉडिफाय झालेला आहे, एडिट झालेला आहे। आणि सध्या आपण जर बघितलं तर बीएमएस बीएचएमएस आणि बीएमएस कोर्स साठी तुम्हाला पीसीबी मध्ये कुठल्याही प्रकारे क्वालिफाय स्कोरची गरज नाहीये। म्हणजेच जस्ट तुम्ही 12वी मध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तुमचे सब्जेक्ट असतील आणि तुम्ही 35 मार्क घेऊन तिन्ही विषयामध्ये पास झाला असताल ना, तरी तुम्ही बीएमएस बीएचएमएस आणि बीएमएस या तिन्ही कोर्सची काउन्सिलिंग करून रँक नुसार तुम्हाला त्या ठिकाणी 100% सीटसाठी इलिजिबल केलं जाणार आहे। आणि याच नोटीसमध्ये यांनी अजून पण एक गोष्ट मेन्शन केली, इन केस आता जे ऍप्लिकेशन फॉर्म चालू आहेत 23 पासून आजपर्यंत, यामध्ये जर एखादा विद्यार्थी जो की नीट क्वालिफाय होता पण तो 12वीच्या पीसीबी ग्रुप मध्ये जो आहे तो क्वालिफाय नव्हता आणि त्याचा फॉर्म जर सबमिट झाला नसेल किंवा मग जर त्याचा फॉर्म सबमिट झाला असेल आणि त्याला फक्त फिजिओथेरपीच्या ग्रुपसाठीच एलिजिबल केला असेल ना, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना जे आहे ते एसएमएल लिस्ट मध्ये किंवा मग ज्यावेळेस चॉईस फिलिंग चालू होईल बीएमएस बीएचएमएस चा आणि तुमचा पीसीबीचा ग्रुप जरी क्लिअर नसेल, तुम्ही फक्त 35 मार्कावर पास जरी असाल ना, तरी पण तुम्हाला ऑटोमॅटिकली ग्रुप सी मधून जे आहे ते ग्रुप बी मध्ये पण एलिजिबल केलं जाईल। म्हणजेच आता तुम्ही फॉर्म फिल केलाय आणि तुम्हाला पीसीबी मध्ये ग्रुप क्लिअर नव्हता म्हणून फक्त फिजिओथेरपी आणि बाकी कोर्सची चॉईस फिलिंग होत होती, तुमची बीएमएस बीएचएमएस ची चॉईस फिलिंग होत नव्हती। पण येणाऱ्या काळामध्ये हा जो नोटीस आहे हा रूल ऍड झाला म्हणून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तुम्हाला फक्त पीसीबी मध्ये तुम्ही पास जरी असाल 12वीला तरी तुम्हाला ग्रुप बी च्या चॉईस फिलिंग साठी पण 100% एलिजिबल करणार आहे। तर ह्या पीडीएफ मधून आपल्याला दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। एमबीबीएस बीडीएस साठी जो रूल आहे ना, ओल्ड रूल तो ऍज इट इज सेम आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही बदलचा तुम्हाला फरक दिसणार नाही किंवा बदल झालेला दिसणार नाहीये। त्याचबरोबर जर आपण सेकंड रूल या ठिकाणी बघितला तर सेकंड रूल जो आपला ग्रुप बी साठी होता तो या ठिकाणी त्यांनी काढून टाकलेला आहे। म्हणजे बीएमएस बीएचएमएस आणि बीएमएस साठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये ग्रुपिंग असणं गरजेचं नाहीये। तुम्ही फक्त आणि फक्त 12वी मध्ये पास जरी झाला असाल 35 मार्कावर या विषयामधून, तरी तुम्हाला 100% ऍडमिशन जे आहे ते राज्यामध्ये मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात घेऊ शकता। ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती जी की डिटेलमध्ये एक्सप्लेन करून आम्ही तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा। त्याचबरोबर जर तुम्हाला सर्व पीडीएफ फ्री ऑफ कॉस्ट मध्ये हवे असतील तर आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा। त्याचबरोबर इन केस तुम्हाला जर पर्सनल गाईड किंवा पेड काउन्सिलिंगची गरज असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू।